आज जर पाहिलं तर प्रेक्षकांसाठी बालाजी मोबाईल सांगली यांच्या माध्यमातून एअरबड्स देखील असतील. आज मात्र हेडफोन प्लस इयरबड्स देखील आपल्याला बालाजी मोबाईल सांगली यांच्या माध्यमातून. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू माझा, दरी दरीतून नाद गुंजतो महाराष्ट्र माझा. सर्वांना जय महाराष्ट्र. 7 वाजून 6 मिनिटं झालेलं आणि सत्राची होते सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्हीही संघांकरिता अनेक अनेक शुभेच्छा. बॉल तयार. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला, चांगला फटका. व्हेरी फर्स्ट बॉलवर अर्जितच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषा पार. स्वर्गीय बाळू डांगेचे चौकार. लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आज मात्र अखंड भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या वसुंधरेवरील दिग्गज कलाकार या ठिकाणी आलेलं. जिल्हा रायगड, तालुका पनवेल, गाव तळोजा, रायगडचा टायगर उस्मान पटेल सध्या मुख्य प्रांगणामध्ये आपण पाहतोय. बॉलर तयार. यावेळेला ऑप्शनच्या पलीकडे शफल होऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने देत दनादन टनटनाटन सनसनासन. चेंडू सीमा पार. एक चौकार, एक षटकार, 2 चेंडू, फलकावरती 10 धावा. अर्जित ऑन फायर. प्रथम फलंदाजी करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये मात्र तळपू लागलाय, बहरू लागलाय, लहरू देखील लागलाय. पांडुरंग सेसी, दख्खन पन्हाळा. काय सुरुवात. 10 या अंकावरती धाव फलक. एक चौकार, एक षटकार. आज फलंदाजांचा दिवस. दिल्ली कॅपिटल वर्सेस किंग्स 11 पंजाब या सामन्यामध्ये आपण पाहू शकलात. पहिला भारतीय फलंदाज ज्याने 150 पेक्षा जास्त धावा IPL मध्ये एका इनिंगमध्ये करून दाखवल्या, KL राहुल, आणि त्याची थोडीशी आठवण सध्या अर्जित करून देतात. जबरदस्त सुरुवात. पांडुरंग सेसी, दख्खन पन्हाळा वर्सेस RS स्पोर्ट्स पनवेल रायगड. 2 चेंडूंवरती 2 तगडे प्रहार. आशिष बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील बॉल घेऊन. यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडीशी मदत मिळाली गोलंदाजाला. स्वर्गीय बाळू डांगे चषक 2026चा हा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटची धुमचक्री, क्रिकेटचा कुंभमेळा आपण पाहतोय. अत्यंत शानदार, डौलदार, ऐटदार आणि वजनदार असं आयोजन तथा नियोजन. प्रेक्षकांकरिता आज मात्र 2 बायसिकल. आज प्रेक्षकांची एक वेगळी मौज. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण बॅरिकेड जवळ राहू नका. संयोजन समितीच्या वतीने विनम्र विनंती करीत आहोत. हलकसं पुनरागमन या ठिकाणी आपल्याला जरूर बघायला मिळतंय. आशिषांचं एक चौकार आणि एक षटकार आल्यानंतर हलकसं कमबॅक करतायत या ओव्हरमध्ये. 4 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर. पुढचा बॉल. बारा धावा फलकावर. पुढचा बॉल. आशिष हलकासा दूर ठेवला जातोय. वाईड ऑफ द ऑफ स्टंप या चेंडूची लेंथ अँड लाईन बघायला मिळाली. पहिल्या षटकासाठी केवळ 4च मिनिटे खर्च करण्यात आलेलं. डिसिप्लिनफुल गोलंदाजीचं पृथक्करण आशिषांनी केलेलं आहे. आदरणीय विनायक अण्णा कुंभार प्रेझेंट. पांडुरंग सेसी, दख्खन पन्हाळा हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतात उस्मान पटेल, ज्यांच्या समोर फिका आहे मुंबईचं ताज हॉटेल. सामनावीर खेळाडू अविनाश, आपणास पुनश्च एकदा मी उद्घोषित करीत आहोत, लवकरात लवकर या आणि आपला पुरस्कार स्वीकारा ही विनंती. आपण चर्चा करत होतो उस्मान पटेल बाबत. एक काळ असा होता जेव्हा कृष्णा लक्ष्मण सातपुते आणि उस्मान पटेल, आज जर इंस्टाग्राम हँडल आपण चेक केलं तर 2 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि ते उगाचच प्राप्त झालेले नाही आहेत.
त्यामागे एक ज्वलज्वलंत इतिहास संपूर्ण केवळ भारत देश नव्हे तर आखाती देशांमध्ये जाऊन देखील आज खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील तळोजा ह्या गावाला जर संपूर्ण जगाच्या नकाशावरती कोण घेऊन गेला असेल तर त्याचं नाव आहे उस्मान पटेल. वन ऑफ द लेजंडरी प्लेयर सध्या मैदानामध्ये आहेत. प्रसन्ना ओव्हर नंबर 2 मध्ये खूप चांगली मदत आहे खेळपट्टीपासून. बघा काय शार्प पद्धतीने कट होतोय. चला प्रेक्षक वाव इथे वाईट बॉलची सांगता जरूर पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते परंतु काही शार्प कटर बॉल 1 बाउंडचे संकेत देण्यात आलेले आहेत सिद्धू घुराव यांच्या माध्यमातून. जर मेरी बॉल ऑन क्रिकेट क्लब रूल्स अँड रेग्युलेशनचा विचार आपण केला आणखीन एक बाउन्सर जर या षटकामध्ये हाताळण्यात आला तर तिथे निर्विवादपणे नो बॉल दिला जाईल आणि म्हणून सिद्धू घुराव यांनी वॉर्निंग दिलेलं. 13 धावा स्कोर कार्डवर आज मात्र खच प्रेक्षकांनी भरलेलं हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण चांगले आपल्याला पाहायला मिळतं. आज प्रेक्षकांची संख्या मोठी आहे कारण भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचं परिपटल गाजवणारे महानायक खेळाडू आलेले आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका दर्जेदार चेंडू सीमा रेषा पार अपनी टैलेंट की संदूक से और बल्लेबाज प्रमोद की बंदूक से गेंद सीधी जाती हुई सीमा रेखा के बाहर. क्या खूबसूरती से खेल दिया इस गेंद को, देखते ही देखते रह गए. इट्स अ फिनॉमिनल स्ट्रोक. 17 विदाउट लॉस. 17 धावा फलकावर. काय फटका खेळल्यात. ऑफस्टंप वरती स्टान्स घेतला आणि त्यानंतर मात्र भिंगरी स्ट्रोक. हिपला खूप चांगलं रोटेट केलं, टोर्सोला टिल्ट केलं, बॅटला स्लॅश केलं आणि त्यानंतर हा चौकार खेचलाय. 17 धावा. चांगली सुरुवात झाली. प्रथम फलंदाजी करत असताना विनायक अण्णा कुंभार प्रेझेंट, पांडुरंग सिसे दख्खन पन्हाळा सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडूंमध्ये 17 धावा विदाउट लॉस. चेंडू कट ठरवत आहेत उजव्या हाताच्या फलंदाजाकरिता. भरपूर टप्पा पडल्यानंतर हातभर कट होणारे चेंडू परंतु वाईड येत आहेत. थोडासा जो चेंडूचा टप्पा आहे तो हलकासा लेग स्टंपवरती घ्यावा लागेल जेणेकरून कितीही चेंडू कट झाला तरी देखील लिगल बॉल येईल. आतापर्यंत या षटकामध्ये 2 वाईट चेंडू, 1 चौकार, 2 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च. 18 धावा फलकावर. वाह, येथे स्क्वेअर कट खेळले होते ते देखील लॉफ्टेड स्वरूपामध्ये. क्षेत्ररक्षकाला अचूक निवडलं होतं. प्रयत्न चांगला होता कारण बॉडीचा वेध घेणारा चेंडू जास्त पर्याय नव्हते फलंदाजाकडे. हॅमर करण्याचा प्रयत्न आणि त्या टेम्पटेशनमध्ये ही सिंगल. 19 धावा झालेल्या आहेत केवळ 9 चेंडूंमध्ये. स्वर्गीय बाळू डांगे चषकचा हा थरार सुरू आहे. असिस्टंट सब इन्स्पेक्टर स्वर्गीय कैलासवासी बाळू डांगे यांच्या स्मृतींना अगदी तेजोमय स्वरूपामध्ये उजाळा देणारी ही स्पर्धा आहे. आदरणीय सन्माननीय DYSP महोदय प्रणिलजी गिल्डा यांनी फार सुंदर कथन केलं की यापुढे ही स्पर्धा अविरतपणे अखंडपणे चालू राहणार. आमच्या दिग्गज कर्मचाऱ्यांना आम्ही शास्त्रू नयनांनी आदरांजली आणि श्रद्धांजली समर्पित करत असताना या बाळू डांगे चषकाचा थरार भविष्यामध्ये देखील अबाधित आणि ठळक बघायला मिळेल. विद्यमान DYSP प्रणिलजी गिल्डा यांचे हे ओजस्वी आणि तेजस्वी शब्द वलय स्पर्धेबद्दल. सध्या क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. ड्रॉविंग मॅन कॅचेस अ स्टिक. बुडत्याला काडीचा आधार असतो, गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असतो आणि सिद्धू गुरव तेच सांगतायत की तो आधार मिळालेला नाहीये. क्रिकेट इज द गेम ऑफ युनिटी. एकी हे फार मोठं बळ आहे. क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही आणि त्या कारणास्तव 21 विदाउट लॉस. 21 धावा. 4 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च करण्यात आलेला. बॅटच्या एजवरती हा चेंडू ब्रश झाला होता. यष्टीरक्षकाला चेंडू कॅरी करत असताना थोडंसं अपयश प्राप्त झालं. आणखीन एका धावेसाठी प्रयत्नशील आणि येथून खरोखरच ह्या धावेची आवश्यकता होती का? या रिॲक्शन बघा, सर्व काही सांगून जात आहेत कारण कॉन्सन्ट्रेशन भरपूर लॅप झालं होतं.
जर आपण विचार केला स्ट्राईक एंडवरती असलेल्या फलंदाजाचं लक्ष फक्त यष्टी रक्षकाकडे होतं आणि प्रमोद त्या ठिकाणी थोडेसे निराशत, हताशत, हतबल मनाने धावचीच्या स्वरूपामध्ये तंबूच्या दिशेने परतू लागलेले आहेत. लक्ष नव्हतं प्रमोद यांचं. खरं तर त्यांना वाटलं सिंगलवरती आपण सॅटिस्फाईड होणार आहोत आणि अर्जित यांनी मात्र सेकंडकरिता थेट धुमस ठोकले आणि त्या प्रयत्नामध्ये धावचीत झालेल्या आहेत. कपिल देव, रामलाल निखंज यांना आठवा एकदाही धावचीत झाली नाही एका मोठ्या कार्यकाळामध्ये. येथे मात्र रनआउट 22 लॉस ऑफ 1 विकेट, एक गडी गारद. प्लेअर ऑफ द मॅच अविनाश आलेला. चला आपण एका चेंडूच्या समाप्तीनंतर या पुरस्काराचं वितरण करूयात. नवतरंग शॉपी यांच्या माध्यमातून आकर्षक स्वरूपातील बॅग आणि सिद्धू कारंडे सरांच्या माध्यमातून आकर्षक हेडफोन आहे. 22 लॉस ऑफ 1 विकेट, 22 धावा, एक गडी गारद. 1 ओव्हर आणि 5 चेंडूंचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. शेवटचा बॉल शेष प्रसन्न बॉलिंग ट्रॅकवर. सात वाजून 6 मिनिटांनी सुरुवात झाली. आतापर्यंत 11 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. थोडा जास्त वेळ घेतला जातोय. आर स्पोर्ट्स पनवेल रायगड टीमच्या माध्यमातून यावेळेस लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मिड विकेटच्या दिशेने चेंडू निघून चाललाय प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. व्हॉट अ शॉट, दमदार, खणखणीत, दणदणीत, सनसनीत, टोळे जंग आसमानी, चक्षु विहंगम, नेत्रदीपक, नेत्रलोचक हा षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने धाव फलकाला मात्र गती प्रदान झालंय. एक्युरेट जाऊन पोहोचलाय 28. आता आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे वळूयात जिथे अविनाश आलेले आहेत. खूप चांगलं प्रदर्शन राहिलं. पाच चेंडू 13 धावा. या कॅमेरामॅन आपण हा सुंदर क्षण कैद करूयात. अविनाश यांच्याकरिता अभिमानाचा क्षण. आकर्षक स्वरूपातील बॅग नवतरंग शॉपी यांच्या माध्यमातून आणि सिद्धू करंडे यांच्या वतीने हेडफोन्स देऊन अविनाश यांना आपण सन्मानित करतोय. खूप चांगलं प्रदर्शन राहिलं. प्रेक्षकांसाठी फार महत्त्वाची सूचना आहे. ज्या प्रेक्षक गॅलरीमध्ये आपण विराजित झालेला आहात तेथून झेल टिपण्याचा प्रयत्न करतात. प्रेक्षक गॅलरी थोड्याशा डळमळीत झालेल्या आहेत. आपण काळजी घ्या. ती गॅलरी कदाचित कोलॅप्स देखील होऊ शकते. प्रेक्षक वर्ग, आपल्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. काळजी जरूर आपण घ्यावी कारण झेल परिपूर्ण करत असताना भरपूर हालचाल त्या ठिकाणी होत आहे. ऑन ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये सजवलेला फटका. सिंगल तर आलंय. थोडंसं स्पीडअप करावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. बघा आतापर्यंत 13 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. अधिकृत स्वरूपामध्ये हे तिसरं षटक सुरू आहे. जर 37 मिनिटांमध्ये सत्र परिपूर्ण झालं नाही तर एका क्षेत्ररक्षकाचा पॅनलाइज आहे. या गोष्टीचा कुठे ना कुठे विचार तुम्हाला करावा लागेल. 29 धावा झालेल्या आहेत. अर्जित चांगली बॅटिंग करतात संघाकरिता. 7 चेंडूंमध्ये 20 धावांचं योगदान. ऑलमोस्ट 300चा स्ट्राईक रेट. मॅसिव्ह मल्टी हिटर बनलेला आहेत. या स्पर्धेचा इतिहास. अवधूत पाटील आतापर्यंत सर्वोत्कृष्ट फलंदाज आपल्याला बघायला मिळालाय. त्याची थोडीफार झलक. इथून पंच नक्की काय दर्शवणार तर बहुधा लिगल बॉलरचं. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची ही सांगता आपण पाहतोय. सुंदर अशा वातावरणामध्ये दर्जेदार स्पर्धा. तब्बल 2 लाख प्रथम पारितोषिक. स्वर्गीय बाळू डांगे चषक सांगली. फॉलो तर केलं होतं चेंडूला. पंचांचा इशारा आहे. वाईट बॉल, खराब चेंडू. टाइम इज मोर दॅन मनी. वेळेचं भान तुम्हाला राखावं लागेल. प्लेइंग कंडिशन देण्यात आलेलं आहे. 37 मिनिट्समध्ये 7 ओव्हर्स परिपूर्ण करणं बंधनकारक आहे, मॅन्डेटरी.
सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आशिषच्या माध्यमातून. 3 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत. पुढचा बॉल नाही येथे मात्र अगदी जागेमधून तुम्ही खेळलात तर चेंडू प्रॉपरली कट होणार. फलंदाजाकरिता तितकीशी संधी दिली जाणार नाहीये. अर्जितला थोडंसं शांत तर ठेवलंय. 3 डॉट चेंडू गो ग्रीन सांगली 3 वृक्षारोपण या षटकाच्या माध्यमातून. वाह क्या बात आहे आशिष. काय गोलंदाजीचा दर्जा बघायला मिळाला. पहिलं षटक आशिष यांचं खऱ्या अर्थाने आपण पाहू शकला जवळपास 10 ते 11 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये विलक्षण कामगिरी केलेलं आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू डॉट आणि त्यानंतर 4 डॉट चेंडू. या एका षटकाच्या माध्यमातून गो ग्रीन सांगली 5 झाडांचं रोपण केलं जाईल संयोजन समितीच्या वतीनं. 30 धावा आहेत फलकावरती. 1 गडी करत वेळेचा विचार आपण जरूर करूयात. आतापर्यंत 15 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. 30चा आकडा भारतासाठी प्रचंड अभिमानाचा आहे, कारण 30 एप्रिल 1987 अर्थातच रोहित शर्मा यांचा जन्मदिवस. आणि सांगायला अभिमान वाटतोय की संपूर्ण जागतिक क्रिकेटच्या परिपटलावर एकमेव असा फलंदाज आहे ज्याने 600 पेक्षा जास्त षटकार खेचलेले आहेत. कुणालाही ही कामगिरी करता आलेली नाहीये. एकच रेकॉर्ड चांगला होता खरं तर, याआधी ख्रिस्तोफर हेनरी गेल यांचे 553 षटकार होते इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. तो रेकॉर्ड देखील रोहित शर्मा यांनी ब्रेक केला. आणि 351 षटकारांचा वन डे क्रिकेटमध्ये शाहिद आफ्रिदी यांचा होता, तो देखील रोहित शर्मा यांनी ब्रेक केलेला आहे. आणि सध्या 30 धावा बरोबर झालेल्या आहेत 3 षटकांच्या अखेरीस. भरपूर प्रेक्षकांची संख्या खचाखच, कारण उस्मान पटेल यांची एंट्री झाली मुख्य प्रांगणामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगली येथे टेनिस बॉल क्रिकेटचा मुक्त करारी वाघ, जिल्हा रायगड, तालुका पनवेल, गाव तळोजा, अगदी संपूर्ण केवळ भारतापुरता नाही तर आखाती देशांमध्ये, जिथे खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर कतारचं मैदान असेल, शारजाचं मैदान असेल, आखाती देशांमध्ये जाऊन, दुबईमध्ये जाऊन ज्याने आपल्या फलंदाजीचा बोलबाला अक्षरशः दर्शवलेला आहे असा क्रिकेटपटू, महानतम फलंदाज, वन ऑफ दी मास्टर लेजंडरी प्लेयर. आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेले आहेत. करण प्रेक्षकांना विनंती आहे, सामना सुरू असताना कोणीही मैदानामध्ये जाऊ नका. संपूर्ण संयोजन समितीच्या वतीने ही कळकळीची विनंती आहे. यावेळेला स्विच हिट, काम फिट, हिट पे फिट, सुपर हिट, सिक्सर, 6 धावा. क्या बात है यार. जिल्हा पुणे, तालुका बारामती, अष्टविनायकांपैकी एक गाव मोरगाव. प्रेक्षकांना शेवटची विनंती, आपण मैदानामध्ये जाऊ नका. संयोजन समितीच्या वतीने हा शेवटचा पुकार आहे, अदरवाईज योग्य ती कार्यवाही केली जाईल. हा शेवटची अगदी तुम्हाला पुकार आहे, कोणीही मैदानामध्ये जाऊ नका. 37 खूप चांगल्या रीतीने आपण पाहू शकाल डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळलेला सुपरस्टार आयकॉन पाली, ओझर, थेऊर, मोरगाव, रांजणगाव, लेण्याद्री, सिद्धटेक आणि महड अशी अष्टविनायकांची विशेष 8 स्थानं आणि त्या अष्टविनायकांपैकी एक मोरगाव मधून बिलॉंग करणारा हा अक्षय तावरे, ज्याच्यासमोर भले भले गोलंदाज होतात कावरे बावरे, त्याचं नाव आहे अक्षय तावरे. आणि त्याच्या बॅटमधून एक जबरदस्त षटकार आपण पाहिला. 38 धावा झालेल्या आहेत, 1 गडी गारद. थोडंसं स्पीडअप जरूर करा, अदरवाईज एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड लागू शकतोय, कारण आतापर्यंत या सत्राकरिता 19 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत 20 चेंडू रिलीज करण्यासाठी. थोडासा उशीर तर झालाय. बॉलर तयार, करण स्वीपर कव्हरच्या दिशेने अप्पिश पद्धतीने खेळलेत, गोलंदाजाला पनिश केलंय. चेंडू सीमा रेषा बाहेर फरार.
आलाय आणखीन एक चौकार. सैराट चित्रपटातील संगीताला फिकं करणारी लयबद्ध आणि लालित्यपूर्ण फलंदाजी अर्जितच्या माध्यमातून. एका बाजूने अरिजित सिंग यांना लाईव्ह ऐकणं आणि दुसऱ्या बाजूने अर्जित या फलंदाजाला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगलीमध्ये लाईव्ह पाहणं, या दोन्हीही गोष्टी दर्जेदारच आहेत. जबरदस्त फटकेबाजी आहे. 13 चेंडूंमध्ये 24 या इंडिव्हिज्युअल स्कोर वरती अर्जित बॅटिंग करतोय आणि बघता बघता विनायक अण्णा कुंभार पुरस्कृत पांडुरंग सीसी दख्खन पन्हाळा संघ 42. लॉस ऑफ 1 विकेट. करण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. अमराई एंडने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु काय फलंदाजीची गुणवत्ता पाहायला मिळते. अक्षय तावरे वन्स अगेन ऑन स्ट्राईक. खोलवर टप्प्याचा बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, थेट क्षेत्ररक्षकाला निवडलंय. मोठा झटका लागलाय. शार्क मासा जाळ्यामध्ये गुंतवण्यात आलाय. सुपरस्टार आयकॉन अक्षय तावरे बॅक टू द पॅव्हेलियन. फ्लिक केलं होतं खोलवर टप्प्याच्या चेंडूला. मनगटांचा वापर, परंतु डीपमध्ये चांगला झेल परिपूर्ण करण्यात आला. प्रफुल्ल यांच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. एक दर्जेदार झेल. 43 धावा, 2 गडी गारद, 3 षटके आणि 5 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र मानवी समुद्र. बघा कॅमेरामॅन जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्रेक्षकांकडे जरूर कॅमेरा रोल करा, कारण आजच्या या रजनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगलीमध्ये प्रेक्षकांची संख्या तुडुंब आहे. अगदी दर्जेदार मांदी अळी आपल्याला पाहायला मिळते. ज्या रीतीने सागराला उधाण येते अगदी तशाच रीतीने आज मात्र मानवी समुद्र चहूबाजूंनी दरवळला गेलाय आणि मोठ्या संख्येने खचाखच प्रेक्षकांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांनी देखील खूप चांगला निर्णय घेतलाय. आज 2 बायसिकल आहेत. 2 भाग्यवान प्रेक्षक निवडले जातील आणि जे प्रेक्षक चालत आलेले आहेत जाताना मात्र आपल्या समवेत बायसिकल घेऊन जाणार आहेत. 43 धावा, 2 गडी गारद, 4थ्या षटकातील शेवटचा बॉल शेष. करण बॉलिंग ट्रॅकवर. नव्याने फलंदाज मिस्टर देवराज. बॉलर तयार. चांगल्या पद्धतीने स्लोवर पण हाताळलेला आहे ट्वेन ब्रावो कॉपीबुक स्टाईल मध्ये करण या गोलंदाजाने. 4 षटकांचा खेळ फिनिश झालेला आहे. 43 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 2 गडी गारज झालेले आहेत. वेळेचा विचार पुन्हा एकदा आपण करूयात. ॲक्युरेट 22 मिनिटे खर्च झालेले आहेत अवघ्या 4 षटकांकरिता. याचा अर्थ पुढील 3 ओव्हर्स तुम्हाला 10 मिनिटांमध्ये 16 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायच्यात. 15 ते 16 मिनिटांमध्ये, अदरवाईज पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. रूल्स अँड रेग्युलेशन सर्व संघांसाठी समान. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतो, खास करून श्रेयस संतोष अय्यर भरपूर वेळा स्लो ओव्हर रेट त्यांना अप्लाय केला जातो आणि त्या कारणास्तव जवळपास 4 ते 5 लाख रुपये त्यांच्या मानधनामधून कपात करण्यात आलेले आहेत. IPL मध्ये देखील हे घडलं. आणि जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगली येथे चुकी कराल, 37 मिनिटमध्ये जर तुमच्या 7 ओव्हर कंप्लीट झाल्या नाही तर 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे तुम्हाला ठेवता येतील. हे ग्रामीण क्रिकेट आहे म्हणून येथे थोडासा फेरबदल. इंटरनॅशनल रूल जर आपण पाहिला, कर्णधाराच्या मानधनामधून 20 ते 30% रक्कम कपात केली जाते. 1.25 तासामध्ये 20 षटके तुम्हाला परिपूर्ण करायचे असतात. हा अगदी आंतरराष्ट्रीय नियम देखील आपण पाहतोय. 43 धावा, 2 गडी गारद. मिस्टर अंगत आलेले आहेत गोलंदाजी करण्याकरिता. बॉलिंग ट्रॅकवर. खूप चांगल्या रीतीने. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. क्रिकेटचं हे फार मोठं गीतार रहस्य आहे. क्रिकेटमध्ये काही चेंडू असे असतात ज्यांची वाट बघायची असते आणि काही चेंडू असे असतात ज्यांची वाट लावायची असते. आणि येथे चांगला चेंडू होता म्हणून रिस्पेक्ट दिला फलंदाज देवराज अर्जित यांनी. 15 चेंडूंमध्ये 25 या चांगल्या टोटलवरती बॅटिंग करतात. अँकर रोल प्ले करू लागलेले आहेत. सुरुवातीला आलेले आहेत परंतु बहुधा शेवट करून जातील. ज्या रीतीने आज के एल राहुल खेळले, 152 धावांची मॅरेथॉन इनिंग.
अभिषेक शर्मा यांच्या 141 धावांचा रेकॉर्ड देखील त्याने ब्रेक केला. आता के एल राहुल यांच्या पुढे दोनच नावं आहेत. एक आहे ब्रेंडॉन बॅरी मॅक्युलम आणि दुसरा आहे ख्रिस्तोफर हेनरी गेल, जो 175 धावांचा रेकॉर्ड 2013 मध्ये घडला होता. 44 2 विकेट्स. अंगद वन्स अगेन. चांगली गोलंदाजी होते. हिट द डेक. विकेट टू विकेट गोलंदाजी. चांगल्या अटॅकिंग अप्रोच सहित हे पृथक्करण आहे. अंगद यांचं 3 चेंडूंमध्ये 2च धावा दिलेल्या आहेत. थोडंसं थांबवलंय फलंदाजांना, जोखडून ठेवलंय आपल्या गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये. खूप सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण म्हणावं लागेल. परंतु अर्जित वेल सेट आहे. आता चेंडू अर्जितला फुटबॉल प्रमाणे दिसणार. ते 15 चेंडू आणि 25 धावा. पुल करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग मध्ये. काय जबरदस्त हे षटक राहिलेलं आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि चौथ्या चेंडूवर विकेट. अंगदने मात्र कमाल केलेलं आहे. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच देखील ठरू शकते हे षटक. कारण पहिल्या 3 षटकांमध्ये चांगली बॅटिंग झाली होती. चौथ्या षटकामध्ये थोडाफार इकॉनॉमिकलनेस आपण जाणवला आणि त्यानंतर ह्या 5व्या षटकामध्ये मात्र अंगदची गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते. उच्चस्तरीय, उच्च श्रेणीय स्वरूपामध्ये कलात्मकतेचा आविष्कार करणारी, फलंदाजांना घायाळ करणारी गोलंदाजी. 4 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा आणि 1 विकेट. अंगद पाटील. सुंदर सुंदर गोलंदाजी. अंगद पाटील, ब्रँड ऑफ इनाम पुरी. लय बारी, सबसे बारी. बिस्किट मध्ये मारी, पंढरीची वारी, चहामध्ये खारी आणि ब्रँड ऑफ इनाम पुरी. अंगद पाटील सध्या मैदानामध्ये गाजलाय. ते डाऊन दी लेग आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेला. 46 धावा. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या, उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूने विनायक अण्णा कुंभार प्रेझेंट, पांडुरंग सेसे, दख्खन पन्हाळा संघ प्रथम बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूने आर.ए. स्पोर्ट्स पनवेल रायगड क्षेत्ररक्षण करतोय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. चेंडू हवेमध्ये आणि या क्षेत्ररक्षकाच्या कवेमध्ये चांगला झेल. अमित नाईक, सुपरस्टार, आयकॉन, ISPL सुपरस्टार. बघा झेल इथे परिपूर्ण करण्यात आलेला आहे. उरण प्रभागातील ISPL सुपरस्टार इक्कटगर आणि अमित नाईक भल्या भल्या फलंदाजांची करतो हवा टाईट. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग गाजवलेला क्रिकेटपटू आणि त्याने साधा सोपा झेल इथे परिपूर्ण केलेला. काय षटक राहिलंय. अंगद पाटील 5 चेंडूंमध्ये केवळ इकॉनॉमिकल गोलंदाजीच त्याने पृथक्करण केलेलं. अफलातून हे षटक राहिलंय, जिथे अवघ्या 3 धावा आणि 2 विकेट्स. ब्रँड ऑफ इनाम पुरी. अंगद पाटीलची चर्चा सुरू झालाय प्रेक्षकांमध्ये, कारण प्रदर्शन देखील तितकंच ओजस्वी आणि तेजस्वी आहे. शेवटचा बॉल आहे 5व्या षटकातील. 28 मिनिटे खर्च झालेले आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. डीप पॉइंट आणि डीप स्वीपर कव्हरच्या अगदीच मधून चेंडू सीमा रेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. चांगला फटका खेळला. हलकासा शॉट ऑफ गुडलँड स्पॉट वरती चेंडू रिलीज झाला होता. रूम मिळाला आणि रूम मिळाल्यानंतर फलंदाजाने धूम ठोकलंय, धाम धूम केलंय. फलंदाजाला थोडंसं सामसूम करून सोडलं. डीप स्वीपर कव्हर, सीमारेषा पार हा चौकार. 50 धावा आहेत फलकावर. 4 गडी गारद. 5 षटकांचा खेळ फिनिश झालेला. 29 मिनिटे खर्च. पुढील 2 षटके 8 मिनिटांमध्ये परिपूर्ण होणं आवश्यक आहे. अदरवाईज एका क्षेत्ररक्षकाने तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. याची दखल घ्यायची आहे. आर.ए. स्पोर्ट्स पनवेल रायगड. 50 धावा. खूप चांगली गोलंदाजी झाली अंगद पाटीलच्या माध्यमातून. म्हणतात ना, या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कुणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. टेप बॉलचं षटक बहुधा त्या ठिकाणी प्रायोगिक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर सुंदर हे षटक. तो ऐकत असता जयघोषांचे नारे, या कालगतीचे नकोस विसरू वारे.
फटकार अचूक तू चेंडू या काळाचा आयुष्य असे जणू डोंगर रे धावांचा. निरंतर आठवण राहील अंगद पाटील ब्रँड ऑफ इनामपुरी. तुमची सांगली क्रिकेटच्या कणाकणाला हे जीवन म्हणजे क्रिकेटराच्या. हुकला तो संपला. एका षटकामध्ये केवळ 7 धावा आणि 2 विकेट. आता अक्षय पवार आलेले आहेत गोलंदाजी करिता. चांगल्या रीतीने या पहिला चेंडू मात्र हाताळलाय. जमाना जरी ऑनलाईनचा असला तरी क्रिकेटमध्ये ऑफलाईनलाच महत्व आहे. हलकासा ऑफस्टिकला सोडून जाणारा योग्य लेंथ अँड लाईनवरती हाताळलेला चेंडू अक्षय पवारच्या माध्यमातून. वाह, जणू काही प्रतिबिंब उमटलंय. तीच लेंथ अँड लाईन, तेच क्षेत्र, तोच परिणाम. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट हाताळलेला आहेत अक्षय पवार यांनी. पवारचा वार जोरदार. मागील 8 चेंडूंमध्ये धावांचं येणं थांबलंय. 50 धावा, 4 गडी गारत. 6व्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. वा 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 वा, येथे लाऊड अपील ऍब्सोल्युटली प्लम्प मध्ये पकडलं गेलंय. पायचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज देवराज कमाल नाही करू शकले आज. गोलंदाजीला चढलाय साज अक्षय पवार. गोलंदाजीचा उच्च श्रेणीय ताज. जबरदस्त षटक. पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर विकेट. 50 धावा आणि 5 गडी गारद. एक्सलंट बॉलिंग, फिनॉमिनल प्रॉलिफिक बॉलिंग. मागील 9 चेंडू परिपूर्णरित्या डॉमिनेट केलेला आहे. फलंदाजी करणाऱ्या विनायक अण्णा कुंभार पुरस्कृत दख्खन पन्हाळा टीमला आर स्पोर्ट्स पनवेल रायगड संघाची धारदार गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगलीमध्ये गोलंदाजांचा निर्विवाद वर्चस्व अधिराज्य वाखाणण्याजोगी ही कामगिरी आपण पाहतोय. अक्षय पवार याआधी अंगद पाटील, त्यानंतर अक्षय पवार. एका राशीचे 2 गोलंदाज ज्यांनी परिपूर्ण स्वरूपामध्ये हुकूमत निर्माण केलेलं. येथे देखील आपण पाहू शकाल गुडलँड स्पॉटवर त्या चेंडू रिलीज करण्यात आलाय. लागोपाठ गो ग्रीन सांगली. या षटकामध्ये आतापर्यंत 3 झाडं रोपण केली जातील. 3 डॉट आलेले आहेत. एक विकेट देखील आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा आपण चालचं बोट आकाशाकडे. मॅजिकल बॉलिंग, क्या बात है अक्षय पवार. अफलातून कमर तोड गोलंदाजी. 2 फलंदाजांना पायचीच्या स्वरूपामध्ये तंबूचा रस्ता दाखवलाय. 5 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करताना 2 गडी गारद केलेले आहेत. पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आले पाहिजे. निर्भीडपणे, निर्धास्तपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आले पाहिजे. वादळांचं काय आहे, ती येतात आणि जातात. आपण मात्र मातीत घट्ट पाय रोवून उभं राहिलं पाहिजे आणि सक्षमपणे उभा राहिलाय अक्षय पवार आपल्या गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडूंमध्ये 2 विकेट्स, एकही धाव खर्च केलेली नाहीये. जबरदस्त षटक राहिलंय. ज्या रीतीने अनिल कृष्णस्वामी कुंबळे यांना आपण पाहिलं होतं, भारतासाठी तब्बल 156 विकेट्स LBWच्या स्वरूपात त्यांनी बाद केले होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट वन डे फॉर्मॅटमध्ये आपण खऱ्या अर्थाने वसीम अक्रम यांना पाहिलं. सर्वाधिक LBWच्या स्वरूपामध्ये विकेट. आणि T20 क्रिकेटमध्ये राशिद खान सर्वाधिक पायचीच्या स्वरूपामध्ये गडी बाद करण्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज. आणि येथे मात्र अक्षय पवार. निर्धाव षटक येणार का? वाह, तूच रे छावा अक्षय भावा. सध्या तरी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगलीमध्ये अक्षय पवारचीच हवा. प्रेक्षकांनो, हे निर्धाव षटक तुम्हाला आवडलं असेल तर टाळ्यांचा गजर यायला हरकत नाहीये. ब्रँड ऑफ सावले मिस्टर अक्षय पवार ज्याने हाताळलेला आहे स्वर्गीय बाळू डांगे चषक सांगली या तब्बल 2 लक्ष प्रथम पारितोषिक असलेल्या स्पर्धेचं निर्धाव षटक, समवेत 2 विकेट्स. ग्रेट बॉलिंग.
आदरणीय सादिक काझी साहेब SS गार्डन हॉटेलचे अधिकृत अधिपती सरांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. वेलकम सर, आप आ गए, बहार आ गई. आपका तहे दिल से स्वागत है मुख्य मंच पर. सादिक काझी SS गार्डन हॉटेलचे अधिकृत अधिपती, आगतम स्वागतम सुस्वागतम. सध्या गोलंदाजांचा दरारा सुरू आहे. फार कमी वेळा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे दृश्य आपण पाहतो, परंतु सध्या जणू काही खेळपट्टी गोलंदाजांच्या प्रेमामध्ये पडलेल्या. 7व्या षटकाला सुरुवात झाली. वेळेचा विचार आता आपण जरूर करणार आहोत. जवळपास 35 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. पुढचे 5 चेंडू 2 मिनिटांमध्ये फिनिश करावे लागतील, अदरवाईज एका क्षेत्ररक्षकाने पॅनलाइज केलं जाईल. यावेळेला डीप गलीमध्ये खेळलेले आहेत. चांगल्या पद्धतीने लाला अमरनाथ भारद्वाज, जणू काही लेट कटचा फ्लेवर बघायला मिळाला मिस्टर शुभमच्या बॅटमधून. सुंदर फटका बघा, प्रॉपर लाला अमरनाथ भारद्वाज कॉपीबुक स्टाईल मध्ये लेट कट खेळले. शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूला येऊ दिलं, हाताळलं, न्याहाळलं आणि त्यानंतर डीप गली सीमारेषेच्या पलीकडे अक्षयच्या बॅटमधून एक चांगला फटका. आदरणीय सन्माननीय प्रणिल गिल्डा साहेब DYSP महोदय, उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व आणि जबरदस्त क्रिकेटपटू सरांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. स्वयंभू योद्धा सांगली संघाला अंतिम 4 मध्ये प्रविष्ट होण्याकरिता महत्त्वपूर्ण भूमिका ज्यांनी अदा केलेली आहे. 6 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा खर्च करणारे महानतम गोलंदाज अष्टपैलू DYSP महोदय प्रणिल गिल्डा, वेलकम. चला, इथे रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. थर्ड अंपायर आपण यावं. या थर्ड अंपायर आपण परीक्षण करायचं नक्की काय घडलेलं आहे, काय बिघडलेलं आहे. आमच्या मुख्य VIP डायसवर आदरणीय सन्माननीय प्रणिल गिल्डा सर, वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत या मुख्य व्यासपीठावर. अस्तोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योमा अमृतम गमय तेजस्विनी वधितमस्त पदस्पर्शाने पुनित झाले ज्ञान मंदिर बहरून गेलंय. संगीत स्फुरले 7 सुरांचे, प्रसन्नतेचे नृत्य हे स्फुरले. शुभ स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम. इट्स अ वाईड बॉल. थर्ड अंपायरच्या माध्यमातून खराब चेंडूचा इशारा देण्यात आलेला आहे. आदरणीय निलेशजी मगर, आपण कृपया करून सिद्धू कारंडे सरांची भेट घ्या आपल्या प्रतीक्षेमध्ये आहात. निलेशजी मगर, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण सिद्धू कारंडे यांची भेट घ्यावी, आपल्या प्रतीक्षेमध्ये आहेत. निलेश मगर, प्लीज या. चला, तुम्हाला पुन्हा एकदा मी मॅचच्या दिशेने घेऊन जातोय, जिथे 57 धावा, 6 गडी गारद. अक्षयने एक चौकार जरूर खेचला, परंतु त्यानंतर वाईड आणि सिंगल. आता शेवटच्या लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि येथून मात्र उस्मान पटेल यांच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. पंचांच्या माहितीसाठी 37 मिनिटे उलटून गेलेले आहेत. एका क्षेत्ररक्षकाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. पंचांच्या माहितीकरिता अजूनही 2 चेंडूंचं येणं उर्वरित जबरदस्त. काड 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 काडीत प्रहार. चेंडू सीमा पार. शुभमच्या बॅटमधून षटकार. 63 धावा परिपूर्ण. 37 पेक्षा जास्त मिनिटे जर तुम्ही घेणार तर पॅनलाइजला सामोरं जरूर जावं लागेल आणि ती चुकी झालंय. येथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या RS स्पोर्ट्स पनवेल रायगड या टीमच्या माध्यमातून. अंगद पाटील यांना आपण पाहू शकतात बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं, या षटकावरती जरूर आक्रमण करण्यात आलंय. स्लॉग ओव्हर. हलकसं कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं होतं.
67. चला या कॅमेरामॅन आपण मुख्य VIP डॅश कडे वळूयात. 7 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. 67 धावा फलकावर 6 गडी गारद. विजयासाठी 68 धावांचं टार्गेट RS स्पोर्ट्स पनवेल रायगड या टीम समोर. या छायाचित्रकार आपण आता मुख्य VIP डॅश कडे वळूयात. चला प्रेक्षक थोडंसं जे बॅरागेटिंगला टेकून उभारलेले आहे थोडंसं पाठी मागवायचे. ते बॅरागेटिंग थोडंसं हे झालेलं आहे. आज प्रेक्षकांची तुडुंब आणि तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्क्रीन आपण पाहू शकला आदरणीय सन्माननीय प्रणिलजी गिल्डा साहेब आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी सध्या स्थित आहेत. एक चांगलं व्यक्तिबल आहे, अतिशय चांगलं वक्तृत्व, कर्तृत्व, दातृत्व यांची ज्वलंत मशाल आदरणीय प्रणिलजी गिल्डा साहेब DYSP महोदय या स्पर्धेच्या नियोजनामध्ये ज्यांनी बॅकबोनची भूमिका अदा केलेली आहे. पाठीशी समर्थपणे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत अशा आदरणीय प्रणिलजी गिल्डा साहेब आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. आणि या समवेत सर्व दिग्गज मान्यवर तथा कमिटी मेंबर्स देखील त्या ठिकाणी विराजित आहेत. आपल्या कार्याला वंदन आहे. खूप चांगलं व्यासपीठ उपलब्ध केलेलं आहे या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटकरिता. बघा खेळाडूंकरिता खूप चांगला प्लॅटफॉर्म. जर तुम्ही येथे चांगली कामगिरी करणार तर जागतिक क्रिकेटच्या परिपटलावरती देखील तुमच्या नावाची चर्चा होऊ शकते. संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. सोन्याचं महत्त्व एवढं का आहे त्याचं एकच कारण सोनं हा असा एकमेव धातू आहे ज्या सोन्यावरती हवामानाचा परिणाम अजिबात होत नाही. मानवी आयुष्यामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर ज्या रीतीने महाभारतामध्ये अर्जुनाचं लक्ष फक्त माशाच्या डोळ्याकडे होतं तशीच ध्येयाप्रती तुम्हाला आसक्ती ठेवावी लागते. जिद्द, चिकाटी, एकाग्रता, कसब, कला, कौशल्य, नैपुण्य आणि तरबेजपणा या सर्व गोष्टींची गुंफण म्हणजेच आदरणीय प्रणिलजी गिल्डा साहेब सध्या ऑन स्क्रीन आहेत. प्रेक्षक राजे आमचे कॅमेरामॅन एकदा प्रेक्षक गॅलरी आपण झूम करायचे. कैलासवासी मल्हार खाडे प्रेक्षक गॅलरी आणि त्याचबरोबर कैलासवासी प्रशांतजी जाधव प्रेक्षक गॅलरी. प्रेक्षकांचा आज अभूतपूर्व उत्साह. आमचा कॅमेरा आपण प्रेक्षकांवरती घ्यायचा आहे. आज सांगलीच्या मैदानावरती अक्षरशः प्रेक्षकांचं उदान आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. खचाखच प्रेक्षक गॅलरी भरलेली आपण पाहतोय. प्रेक्षकांवरती कॅमेरा आलेला आहे. प्रेक्षकांचा अभूतपूर्व असा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. काही प्रेक्षक मात्र आपल्या प्रेक्षक गॅलरीमध्ये उभा राहून अभिवादन देखील करतायत. हा सांगलीकरांचा अभिमान, सांगलीकरांचा स्वाभिमान असणारी स्पर्धा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मात्र आज प्रेक्षकांच्या अलोट अशा गर्दीनं फुलून गेले. आमचे चारही कॅमेरामन सामन्यातला प्रत्येक चेंडू आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पोहोचवत आहेत. त्याचबरोबर चला प्रेक्षक वर्ग थोडंसं पाठीमागं व्हायचं. या बाजूचे प्रेक्षक थोडंसं पाठीमागं व्हा. रायगड का टायगर उस्मान पटेल यांना पाहण्यासाठी मात्र आज तुडुंब आणि तोबा गर्दी मात्र आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं पाठीमागं व्हायचं सर्व प्रेक्षक पाठीमागं व्हा. सामना संपल्यानंतर सगळ्याला फोटो सेशन करायची संधी मिळणार आहे. सगळ्यांना फोटो सेशन करायची संधी मिळणार आहे. सामना संपल्यानंतर आज अगदी पहाटे 4 वाजेपर्यंत उस्मान पटेल सर आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. गर्दी थोडीशी कमी करा. प्रेक्षकांना सूचना आहे सामना संपल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना फोटो सेशन करता येणार आहे. प्रेक्षकांनी थोडीशी गर्दी कमी करायची आहे. नक्कीच आमचे महाराष्ट्र पोलीस बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व प्रेक्षकांना सूचना आहे. चला आमचे महाराष्ट्र पोलीस बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. चला सगळे बाहेर चला. प्रेक्षक चला.
आमचे महाराष्ट्र पोलीस बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. चला आपण थोडंसं बाजूला यायचंय. चला चला थोडंसं गर्दी करू नका. अरे गर्दी करू नका. पहाटे 4 वाजेपर्यंत तुम्हाला उस्मान पटेल सर या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. तुम्ही फोटो सेशन नंतर करा. अरे फोटो सेशन नंतर करा तुम्ही. चला बाजूला. चला बाजूला. चला सगळे. चला सगळे बाजूला. चला सगळे बाजूला. चला. ओ रील स्टार फोटोग्राफर चला सगळे थोडंसं बाहेर या. थोडंसं बाहेर या. जिल्हा रायगड, तालुका पनवेल, गाव तळोजा क्रिकेटला ज्याने संपूर्ण जागतिक क्रिकेटच्या नकाशावरती ओळख मिळवून दिली. फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. टेनिस बॉल क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट उस्मान पटेल ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. खूप मोठं नाव. आज खऱ्या अर्थाने ह्या खेळाडूकरिता प्रेक्षकांची ही तौबा गर्दी आपण अनुभवतोय. अनेक प्रेक्षक राज्य कॅमेरामध्ये बंदिस्त करत असताना हे सुवर्ण क्षण आहेत, अभिमानाचे क्षण आहेत आणि एक स्ट्रॉंग फॅन बेस. परंतु ही फॅन फॉलोविंग उगाचच मिळालेली नाहीये, कितीतरी वर्षांची तपश्चर्या आहे. उस्मान पटेल घरामध्ये आई, फुलामध्ये जाई आणि जुई, शिर्डीमध्ये साई आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मागील 10, 15, 20 वर्ष एकच ब्रँड गाजतो, त्याचं नाव आहे उस्मान भाई. सध्या मैदानामध्ये ताई नाच झालेला तुडुंब गर्दी, मांदियाळी. उस्मान पटेल रायगडचा टायगर आज मागतं मुक्त करारी वाघाप्रमाणे झळकणार किंवा नाही हे बघण्यासाठी लाखो प्रेक्षक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगलीमध्ये हजर. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. चला या बाजूचे प्रेक्षक जे समोर आहेत ना सगळे ओमकार पाटील ऑन स्ट्राईक आहेत. ब्रँड ऑफ मुरबी एक दप्तर झालेले आहे. पहिल्या चेंडूवरती अगदी सॉफ्ट अँड डेलिकेटली फक्त स्लॅश केलं होतं उस्मान पटेल यांनी. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट गलीच्या सेंटरला. पहिली धाव कंप्लीट. बॉलर तयार. या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने गोलंदाजाचा टप्पा चुकला, फलंदाजाने गुडघा टेकला आणि काय दर्जेदार चौकार ठोकला. ओमकार पाटील ब्रँड ऑफ मुरबी आणि त्याच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. गुड शॉट. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ओमकार पाटीलला ठाऊक आहे पॉवर प्लेचं बंधन आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, लॉंग लेग मध्ये एकही क्षेत्ररक्षक नाहीये आणि हे बुद्धिमत्तेचं क्रिकेट आहे. क्रिकेट हा मानसिक क्षमता आणि बौद्धिक क्षमता तपासणाराच खेळ आहे. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तेथे फटक्यांची निवड. बघा पुन्हा एकदा गॅप शोधलाय. पुश करो खुश रहो. डीप स्क्वेअर लेग मध्ये एकही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमा पार. ओमकार पाटील ऑन फायर. हा दुसरा चौकार खेचलाय. 9 धावा आहेत फलकावर. बरोबर 7:53 मिनिटांनी या सत्राची सुरुवात झालंय आणि 37 मिनिटे जी तुम्हाला दिली जातील सेशन कंप्लीट करण्याकरिता. अदरवाईज पॅनलाइज. ओमकार पाटीलची फलंदाजी बौद्धिक क्षमतांचा विकास करणारे. बघा जेथे क्षेत्ररक्षक नाही फक्त गॅप शोधण्याचा प्रयत्न दिसतोय. इंटेलिजंट क्रिकेट. इथे सिंगलचं हे रोटेशन आणि प्रेक्षक ज्या फलंदाजाचा खेळ पाहण्यासाठी आज दूर वरून आलेले आहेत. उस्मान पटेल ऑन स्ट्राईक. रायगडचा टायगर, मुक्त करारी वाघ.
इथे लॉफ्टर केलंय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक मोठा झटका लागलाय. उस्मान पटेल स्वस्तात बाद झालेले आहेत 1 या धाव संख्येवर. जलसिंग पाटील पन्हाळा प्रभागाचा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्या अकाउंटमध्ये ही विकेट. जलसिंग पाटील खुश असतील. एक मोठ्या मोहराला त्यांनी टिपलेलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर 10 धावा स्कोर कार्डवर. चला निलेश मगर माझा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर लवकरात लवकर आपण मुख्य क्रीडा मंचाजवळ या. निलेश मगर लवकरात लवकर या. आणि प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. थोड्याच वेळामध्ये सिंधुदुर्ग क्रिकेटची आन बान शान मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर ISPL सुपरस्टार कोण 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 येणार आहे. कोण? दर्शन बांदेकर ची एंट्री होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगली येथे स्वर्गीय बाळू डांगे चषक 2026. आदरणीय अवधूतजी कल्लोळी यांच्याकडून जलसिंग पाटील यांनी उस्मान पटेलची विकेट गारद केली. त्याबद्दल 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. हा सामना समाप्त झाल्यानंतर आपण त्या पारितोषिकाचं वितरण करूयात. चांगली सुरुवात झाली बघा. टार्गेट 68चं अशामध्ये ओमकार पाटील प्रफुल्ल पाटील मुख्य प्रांगणामध्ये दाखलत. 11 धावा स्कोर कार्डवर 1 गडी गारद. अल्टी पलटी चेंडू शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये कल्टी. डॉट बॉल अक्षय तावरे. यावेळेला काय जबरदस्त कनेक्शन जुळून आलाय. मिडल ऑफ द बॅटने टक्कन आवाज आलाय आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे. बघा पंच सिद्धू गुराव यांचा एक आगळा वेगळा इशारा आहे आणि हा षटकार क्या बात है सिद्धू, नाम है सिद्धू. आणि काय आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा षटकार मात्र त्यांनी दर्शवला. जबरदस्त फटका. चेंडू मिळाला स्लॉट मध्ये डिस्पॅच केला पार्किंग प्लॉट मध्ये. मिड विकेटच्या दिशेने सजवलेला फटका आपण पाहतोय. ते देखील क्षेत्ररक्षण चांगलं परंतु स्कोर फलक ते गतिमान ठेवण्यात आलंय 18 या अंकावर. धावसंख्या जाऊन विसावलेली आहे. आर्य स्पोर्ट्स पनवेल रायगड पाठलाग करतोय. धावा चेस डाऊन करण्याचा माफक प्रयत्न. फॉलिंग स्वीप ट्राय तर केली फलंदाजाने परंतु हवं तसं प्रॉमिसिंग कनेक्शन नाही जुळून आलं. चांगल्या पद्धतीने लेग बाईच्या स्वरूपामध्ये मेरीबॉलॉन क्रिकेट क्लब रूल नंबर 23 सिंगल. 19 धावा. ओमकार आणि प्रफुल्ल दोन्हीही दादा खेळाडू आहेत. सध्या थोडाफार वेळ घेत आहेत सेट होण्याकरिता. हा फटका मात्र फसला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. सुपरस्टार आयकॉन पुणे प्रशासकीय विभागातील बारामती क्रिकेटचा डॉन अक्षय तावरे यांनी टिपलाय झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. आलेले आहे वाईट वेळ. शक्ती युक्तीचा सुरू आहे मेळ. 2 षटकांचा खेळ फिनिश. 19 धावा 2 गडी गारद. यानंतर एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे. नव महाराष्ट्र प्रीमियर लीग 19 मे ते 25 मे दरम्यान ही स्पर्धा परिपूर्ण केली जाईल आणि त्याकरिता इच्छुक खेळाडूंनी आपले फॉर्म फिलअप करून कमिटीकडे सबमिट करायचे आहेत. नव महाराष्ट्र प्रीमियर लीग 19 मे ते 25 मे दरम्यान 500 रुपये गोलंदाजाला दिलेत. पहा विकेट घेतले आणि मैदानावरती जाऊन 500 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. प्रेक्षक राजे मैदानामध्ये जाऊ नका. आम्ही वारंवार कळकळीची विनंती करतोय. स्वतः संयोजक PSI कुमार पाटील यांची आग्रहाची विनंती आहे. कोणीही प्रेक्षक मैदानामध्ये जाऊ नका.
ते बंधुप्रेम जरूर आहे, परंतु एका बाजूने संयोजन समिती त्यांची वारंवार सूचना आमच्यापर्यंत पोहोचते की कोणीही प्रेक्षक मैदानामध्ये जायचं नाहीये. चला वळूयात मॅचच्या दिशेने. ISPL चा सुपरस्टार, उरण प्रभागाचे आणबान शान अमित नाईक मुख्य प्रांगणामध्ये. खूप मोठं नाव आहे, टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वातील दिग्गज कलाकार सध्या आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. वन ऑफ द क्लासिकल बॅटर. मैदानाच्या चहूबाजूंनी चारही दिशांनी खेळण्याची, मैदानामध्ये सप्तरंग उधळण्याची किमयाच्या फलंदाजाकडे अगदी प्रगल्भ प्रमाणामध्ये आहे असा अमित नाईक सध्या नॉन स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात. जलसिंग पाटील जलसिंग मात्र आपल्या स्पेलमध्ये आज प्रचंड आनंदित आहेत. उस्मान पटेलची प्राइजलेस विकेट. पन्हाळा क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट जलसिंग पाटील याच्या नावावरती. आता या गुडघ्याचा प्रभावी वापर बघायला मिळाला. गुडघ्यावरती स्वतःला बॅलन्स केलं ओमकार पाटील यांनी आणि त्यानंतर डीप मिड विकेटमध्ये हा फटका खेळलाय. 20 धावा. येथून चौकार षटकारांची उधळण आपल्याला जरूर बघायला मिळेल. जो स्वाभाविक खेळ आहे अमित नाईक यांचा, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग गाजवलेला, केवळ निवड झाली नाही तर ती स्पर्धा गाजवलेली देखील आहे असा हा अमित नाईक आपण पाहतोय. चांगला फटका आहे. फुल फेस ऑफ द बॅट, हाय एल्बो, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तंत्रशुद्ध टेक्निकल स्ट्रोक. विराट कोहली कॉपीबुक स्टाईल मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला अगदीच भेदणारा आणि छेदणारा हा फटका होता. 2 धावा पडून परिपूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 22 धावा, 2 गडी गारद. 2.5 षटकांचा खेळ परिपूर्ण. 7:53 या सत्राची सुरुवात. आतापर्यंत 10 मिनिटे खर्च. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बनी तो बनी, नाही तो अब्दुल गनी. सिंगलचं रोटेशन मात्र लेग बाईच्या स्वरूपामध्ये झालेलं आहे. 23 धावा, 2 गडी गारद. फुल टॉस मिळालाय. गोलंदाजाने दिलाय फुल टॉस. फलंदाज सांगतोय आय एम द बॉस, नॉट ओनली बॉस, बिग बॉस. आयुष्यामध्ये अन्नाचा कण, आनंदाचा क्षण आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये लॉलीपॉप अजिबात वाया जाऊ द्यायचा नसतो. आणि येथे आपण पाहू शकाल ओमकार पाटील सबसे कातिल काउफेच्या वरून एक आसमानी टोला. षटकार 29 कंप्लीट. या वेळेला पुन्हा एकदा तोच प्रयत्न. वाइडिश लॉन्ग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. एक तुम्हारी तो एक हमारी, कभी तुम बारी तो कभी हम बारी, बारी बारी सबकी बारी. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. या आधीच्या चेंडूवर षटकार, पुढील चेंडूवरती विकेट. 3 षटकांचा खेळ समाप्त. 29 धावा फलकावरती. RS स्पोर्ट्स पनवेल रायगड संघाच्या माध्यमातून कंप्लीट. येणारे चेंडू मात्र शिल्लक राहिलेले आहेत अजूनही या सेशन मध्ये. ॲक्युरेट 24 आणि 24 चेंडूंमध्ये 39 धावांचं टार्गेट समोर राहिलेला आहे. 24 चेंडू 39 धावा. कशा रीतीने चेस केल्या जातील मात्र बघण्यासारखं आहे. 2 मात्र दादा संघांमध्ये सुरू असलेली ही कडवी लढत. आणि मैदानामध्ये पारगाव मेमाणे गावचा सुपुत्र कोहिनूर बायकर मॅन म्हणून संपूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या वसुंधरेवर ज्या नावाची चर्चा सातत्यपणे, अविरतपणे, अखंडपणे राहिलेलं आहे, आकाश तारेकर. एक से बढ़कर एक. आज सांगली के मैदान में तोहफे हैं अनेक. चोवीस चेंडूंचा खेळ शिल्लक. 39 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्याकरिता. अमित नाईक आणि आकाश तारेकर
दोन सुपरस्टार मैदानामध्ये आहेत. क्रिकेटचा खेळ मोठं रंजकतेचं शिखर गाठणारा, मोठमोठ्या खेळाडूंना धूळ चारणारा खेळ म्हणजे क्रिकेट. म्हणून हा सामना पूर्णपणे समांतर. गोलंदाजी मार्कवर आयकॉन खेळाडू अक्षय तावरे यांना आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका. आतापर्यंत 13 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत 3 ओव्हर्स करिता. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये हलकासा चेंज करण्यात आलेला आहे. अमित करता एक डीप मिड विकेट, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट थर्ड मॅन. फुल टॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला आहे. परफेक्ट सापळा रचण्यात आलाय. 4 रीतीने क्षेत्ररक्षण आहे तशा स्वरूपाचं अगदीच बॉलिंग एक्झिक्युशन. प्रत्येक चेंडू नंतर थोडीशी चल बिचल लगबगता आपल्याला पाहायला मिळते. धावा डिफेंड करण्याकरिता सक्रिय अक्षय तावरे. आकाश तारेकर ऑन स्ट्राइक. दर्जेदार लढत आहे. आदरणीय विजय साळुंके सरांचं शुभागमन झालेलं आहे मुख्य क्रीडा मंचावरती. स्वर्गीय बाळू डांगे चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द फुलांनी सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिले दोन्ही चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत अक्षय यांनी. या वेळेला क्रिकेटचा प्रॉपर क्लास, मास्टर क्लास. कडक दे धडक बे धडक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. मुंबईच्या मरीन ड्राईव्हला फिकं करणारा हा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे. भल्या भल्या गोलंदाजांची हवा करतो टाईट. नाव आहे उरणचा ब्रँड अमित नाईक. व्हाट अ शॉट. दिल एक मंदिर तू एक मूरत है, क्या बताओ अमित साहब. ये लॉफ्टेड ऑफ ड्राइव कितनी खूबसूरत है. लाजवाब लजीज बल्लेबाजी. 37 लॉस ऑफ 3 विकेट्स. सामन्याची परिभाषा बदलणारा हा षटकार. चेंडू शिल्लक आहेत 21, धावा करायच्या आहेत 31. 21 चेंडू 31 धावा, 31 धावा 21 चेंडू. काय फटका बघायला मिळाला. क्रिकेटचं मादक अनुवादक, लावण्य खणी अभिजात सौंदर्य दर्शवणारा आणि सौंदर्य खुलवणारा, सौंदर्यवर्धक लालित्यपूर्ण विस्मयकारक, नजरेच्या कवाक्षामध्ये हृदयाच्या कप्प्यामध्ये रुतवून साठवून ठेवावा असा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. अमित नाईक ब्रँड ऑफ उरण. ग्रेट शॉट. चांगला बॉल डिग आउट केलंय मिडॉनच्या दिशेने. सिंगल येणार. 68चा पाठलाग करत असताना आता मात्र थोडीशी स्ट्रॉंग पोझिशन निर्माण केलेलं आहे. अमित नाईकचे पाय स्थिरावलेले आहेत. आकाश तारेकर बायकर मॅन कशा रीतीने खेळणार या मॅच मध्ये. डेलिकेटली टच. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू निघून येतोय. आक्रमकतेसमवेत संयम देखील या इनिंग मध्ये. 39-39 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. अजूनही विजयाकरिता जर आपण पाहिलं तर जवळपास टार्गेट समोर. ॲक्युरेट 19 चेंडूंमध्ये 29 धावांचं. अंडर कंट्रोल रिक्वायर्ड रन रेट. चेंडूची त्या ठिकाणी पारख केली जाते, परीक्षण केलं जातं. काय प्रेक्षकांची गर्दी दर्दी स्वरूपामध्ये. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा आलेले आहेत. म्हणतात ना घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. पंच काय सांगतात. आणखीन एक चेंडू उपलब्ध करून द्या ग्राउंड स्टाफ चेंडू जाऊ द्या मैदानामध्ये. घासल्याशिवाय त्या धार नाही तलवारीच्या मातीला. इथून जर आपण विचार केला बघा ॲक्युरेट 39 आणि त्यामध्ये अमित नाईकचं जे योगदान आहे 200च्या स्ट्राईक रेटने. ॲक्युरेट 5 चेंडूंमध्ये 2 धावा. आकाश थोडासा संयम दाखवतो. त्याला ठाऊक आहे अमित चांगली बॅटिंग करतोय म्हणून आपण थोडंसं थांबूयात. आणि 19 चेंडू 29 धावा पूर्णपणे अंडर कंट्रोल या मॅचला घेऊन आलेल्या आहेत. सध्या चेंडूमध्ये हलकासा बहुधा फेरबदल केला जाईल. याकरिता हा प्रलंबित स्वरूपाचा काळ. प्रेक्षकांबद्दल आपण चर्चा करत होतो. ॲशेस सिरीज करता 93,422 प्रेक्षक.
रेकॉर्ड ब्रेकिंग संख्या इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया सामना पाहण्याकरिता जरूर आले होते. येथे तशा स्वरूपाचं दृश्य आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगलीमध्ये. सर्वात मोठी संख्या जर आपण पाहिली 1,10,000 प्रेक्षक आले होते. IPLचा शेवटचा सामना पाहण्याकरिता नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादमध्ये आतापर्यंत 148 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडामधील सर्वात मोठी संख्या. आणि सध्या सांगली प्रभागामध्ये प्रेक्षकांची संख्या तुम्ही पाहू शकतात. जबरदस्त तौबा गर्दी आहे. एकोणचाळीस धावा आहेत फलकावर, 3 गडी गारद, 18 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण तयार झालेलं आहे. प्रेक्षकांबद्दल आपण चर्चा करत होतो. 1987 मध्ये देखील 87,493 प्रेक्षक भारतामध्ये वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी आले होते. पंच काय सांगतात? टेप बॉल षटक. ओके, धन्यवाद. प्रायोगिक स्वरूपामध्ये टेप बॉल षटकाचा या ठिकाणी प्रयोग केला जाईल. आणि सध्या तुम्ही कॅमेरामॅन एकदा कॅमेरा रोल जरूर करा. सांगली प्रभागाचं चित्र तुम्ही बघा. काय प्रेक्षकांची गर्दी आहे. तुडुंब तुडुंब गर्दी आहे. घासल्याशिवाय धार नाहीये तलवारीच्या पातीला. पाण्याशिवाय किंमत नाहीये धरणाच्या मातीला. सुगंधाशिवाय किंमत नाहीये फुलांच्या जातीला. आणि या प्रेक्षकांशिवाय शोभा नाहीये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगलीच्या साथीला. जबरदस्त खच्चाखच. उस्मान पटेलची एंट्री काय झाली. एक मोठी गर्दी त्यांनी खेचलेली आहे. अमित नाईक, ISPL सुपरस्टार आकाश तारेकर, बायकर मॅन. थोड्याच वेळामध्ये देवबागचा कोहिनूर, सिंधुदुर्ग क्रिकेटचा अजातशत्रू राजा दर्शन बांदेकर याची देखील एंट्री होणार. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी अजून देखील आपण पाहू शकाल 29 धावांचं लक्ष समोर आहे. बॉलर तयार मिस्टर मयूर. प्रेक्षकांसाठी 2 बायसिकल आहेत. निलेशजी मगर. जशी 2-3 षटकं समाप्त होणार त्यानंतर निलेश मगर मात्र भाग्यवान प्रेक्षकाकरिता पहिलं कुपन खुल्लक केलं जाणार आहे. पूर्णपणे सक्रिय आहेत कमिटी मेंबर्स. कुलवर टप्प्याचा चेंडू होता. फक्त दिशा प्रदान करण्यात आलेली आहे. आकाश तारेकरने काय संयम दाखवलाय. 5 नाही, 10 नाही, 15 नाही, कित्येक बाईक आपल्या नावावरती करणारा एक बायकर मॅन या टोपण नावाने संपूर्ण भारतामध्ये ज्याने आपली ओळख निर्माण केलेली आहे असा आकाश तारेकर सामन्याची परिस्थिती जाणतोय. त्याला ठाऊक आहे इथे सिंगल डबल जरी आपण खेळलो तरी देखील पकड मजबूत करू शकतोय. सेन्सिबल क्रिकेट. डोक्यावरती बर्फ, जिभेवरती साखर आणि संयमाचं दुसरं नाव सध्या आकाश तारेकर. 3 चेंडूंमध्ये 3 धावा. मयूरचा पुढील बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. बाय 1 गेट 1 फ्री आहे. व्हाईट समवेत आणखीन एक धाव फलकामध्ये काउंट केली जाईल. 2 धावा समाविष्ट. चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. क्रिकेटचा मूलभूत पाया दोन्ही फलंदाज विसरत नाहीयेत. चांगले चेंडू असतील तर सन्मानपूर्वक सिंगल डबल खेळूयात. खराब चेंडू आला तर चौकार षटकार खेचूयात. हे परिपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण क्रिकेट. खरं तर दिग्गज खेळाडूंची ही स्पेशालिटी देखील असते. उगाच ISPL सारख्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंची निवड होत नाही. क्रिकेटचं बेसिक जाणतात, मूलभूत पाया जाणतात. या वेळेला ऑफ केलंय. उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा नाद कधीही करायचा नाही. पहिल्या 3 चेंडूंमध्ये आकाश तारेकर शांत होता. आता तो अशांत झालाय. फटका आहे खासम खास आणि लक्षात ठेवेल इतिहास. आकाश तारेकर ब्रँड ऑफ पारगाव त्याच्या बॅट मधून आलाय. षटकार. गोलंदाजाला केलाय गप्पकार. वार, पलटवार, शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार. 48 धावा झालेल्या आहेत. आता विजयासाठी 20 धावा करायच्या. समीकरण थोडंसं सोपं बनून बसलेलं. रिक्वायर्ड रन रेटला आणखीन खाली घेऊन आलेलं. जबरदस्त फटका.
पुढचा बॉल बघा, रनिंग बिटवीन द विकेट लक्षणीय आहे. अति द्रुत गतीने, शीघ्र गतीने, सुसाट वेगाने, आंखों ही आंखों में नजारा. समझदार को इशारा काफी होता है. डोल्याला डोळा, नजरेला नजर, जबरदस्त कोलॅबरेशन. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. 2 धावा पटकन, झटपट, पटापट पळून परिपूर्ण केलेल्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 15, धावा करायच्या आहेत 18. यावेळेला स्लॅश केलाय, स्लाइस केलाय डीप पॉइंटच्या दिशेने. चेंडू दंड 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 मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पलीकडे स्वर्गीय बाळूडांगे चषक चौकार. विजयाचा मार्ग सोपा केलेला आहे. आकाश तारेकर, काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 54 धावा कंप्लीट. हुम नहीं हुंकार है, दम नहीं दमदार है. एक चौके से आकाश का पेट नहीं भरता है साहब. अभी आकाश तारेकर चौकों और छक्कों की रथ पे सवार है. बल्लेबाजी दमदार है. 14 चेंडू शिल्लक, 14ची आहे आवश्यकता. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने. तुझ में क्या हुनर है ये बताना जरूरी है. बंदा जिंदा है तो जिंदा आना जरूरी है. अब छोड़ो सिंगल, छोड़ो डॉट, चौके छक्के ठोकना जरूरी है. शेर की झलक सबसे अलग. आकाश तारेकर ऑन फायर. सामना एक तर्फी केलेला आहे. स्कोर कार्ड तब्बल फ्लाय झालंय 60 या अंकावर. चेंडू शिल्लक आहे 13, धावा करायच्या आहेत 8. चला प्रेक्षक राजा, आपण या सीमारेषा बाहेर जर झेल टिपला तर सिद्धू करंडे यांच्याकडून आकर्षक हेडफोन आहेत पारितोषिकाच्या स्वरूपामध्ये. चला प्रेक्षक राजा, आपण यायचं आहे मुख्य VIP डायसवर आणि निलेश मगर यांच्याशी संपर्क साधायचा. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी अवघ्या 8 धावांचं टार्गेट आता मात्र समोर. पूर्णपणे स्ट्रॉंग पोझिशन मध्ये डॉमिनेट करत असताना या मॅच मध्ये अफलातून प्रदर्शन राहिलंय. स्वतःची गुणवत्ता प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये दर्शवण्याचं कार्य केलंय RR स्पोर्ट्स अर्थातच RS प्रेमी पनवेल रायगड या टीमने. नियोजकांचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या रीतीचं दृश्य सध्या या मैदानामध्ये आहे, PSI कुमार पाटील साहेब या स्पर्धेचे शिल्पकार खऱ्या अर्थाने परिपूर्ण खुश असतील. आणि संपूर्ण समिती आदरणीय बाळू धावडे साहेब, आदरणीय सिद्धू कारंडे साहेब, अझर पिरजादे साहेब, कुमार पाटील साहेब, निलेश मगर साहेब, दत्ता वाघमोडे साहेब, अकीब पिरजाते, इंजमाम नाईकवाडी, रामा, RSPM प्रमोद माने, इम्रान शेख, सरफराज इनामदार, शंभू माळी, शालिंदर काळे आणि अंकुश वनमाने ही संपूर्ण संयोजन समिती. हे आहेत स्पर्धेचे आयोजक, नियोजक, सूत्रधार, शिल्पकार, धारकरी आणि त्यांच्याच माध्यमातून हाय क्वालिटी मॅनेजमेंट. आणि या संपूर्ण समितीचे बॅकबोन, आधारस्तंभ, पाठीचा कणा अर्थातच DYSP महोदय प्रणिलजी गिल्डा. त्यांच्या सहकार्याशिवाय इतकी भव्य आणि दिव्य स्पर्धा यशस्वी करणं महाकठीण. 61 61 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. विजयासाठी अवघ्या 7 धावांचं टार्गेट आता समोर. शंभू माळी साहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर या लवकरात लवकर. सिद्धू करंडे, थोड्याच वेळामध्ये या भाग्यवान प्रेक्षकाची निवड आपण करणार आहोत. चांगली फलंदाजी, लौकिकाला साजेल असा खेळ सध्या सुरू आहे आकाश तारेकर यांचा. 9 चेंडूंमध्ये बघा, पहिल्या 3 चेंडूंमध्ये आकाशने केवळ 3 धावा केल्या आणि त्यानंतरच्या 6 चेंडूंमध्ये 22 धावा कुठून काढलेल्या आहेत. हा क्लास आहे, मास्टर क्लास आकाश तारेकर यांचा. चला शंभू माळी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर या सिद्धू कारंडे सरांची भेट घ्या आपल्या प्रतीक्षेमध्ये. थोड्या वेळामध्ये भाग्यवान प्रेक्षक या ठिकाणी निवडला जाईल. ओनली 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. दर्जेदार, शानदार, दमदार विजयावरती शिक्का मोर्तब
वन वे ट्रॅफिक. आर एस प्रेमी, आर आर स्पोर्ट्स, पनवेल, रायगड. महत्वपूर्ण विजय आपल्या शिरपेच्या मध्ये होण्यात आलेला आहे. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं. आता आपण भाग्यवान प्रेक्षकाची निवड करणार आहोत. तारेकर सर आपण या.